नमस्कार मित्रांनो, काय सकाळ सकाळ बरं का ह्यांना कशात याड लागेल काय सांगता येत नाही. तर ती पिवळी फुलं दिसते ती तुम्हाला मागं. मग काय करायला लागलंय हो त्याचं? हां, मला तर काय सांगितलं नाही काय नाही, डायरेक्ट ती तोडायचं चालू केलं या. आओ भाजी खायला घ्यायला लागलोय. भाजी खायला घ्यायला लागलो नाही, असलं सराट्याची भाजी. सराट्याची भाजी आयुर्वेदिक आहे. कोण? मला तर नाही बाबा माहीत, आम्ही कधी खाल्ली ना बाबा सराट्याची भाजी. अगं ही कमरेला ही चांगली असते भाजी. कमरेला? आणि तुम्ही कधी ह्याच्या आधी खाल्ली का? खाल्ली गे, आमची आई सारखी करत होती. तुमची आई सारखी करत होती? कवा काय खात्याला काय सांगता येत नाही. लग्नावरून आल्यापासनं मांडव झळायला लागलेल्या, आळस काय अंगातला जाय नाही. अजून स्वयंपाक करायचा आहे बघा, आता गेल्यावर स्वयंपाक करायचा. आणि काय कर म्हणायचं झालं या. ती 2-3 दिवस एवढी भारी वाटत होतं तिथलं वातावरण, सगळा कालवा गोंधळून. आता आल्यापासनं जरा शांत जागी व वातावरण. हां, आम्ही दोघं म्हणल्यावर काय घरी कालवा नाही हा काय नाही हो. हा, आणि त्या घराची काय हालत केली ती व? हां, आपल्या घराची काय केलंय जाऊ त्याला? काय केलंय म्हणजे काय व, सगळं राडा राडा. आल्यापासनं काम काम, जास्तवर काम येस्तवर काम. एवढं काल रागाला गेलती ह्यांच्यावर, स्वयंपाक केला नाही काय नाही, करा म्हटलं भातन खावा. एवढं त्रास देते ती वय. हां, जिथल्या तिथं आवरा येत नाही का व मा? 3 दिवस गेल्यावर कसं होणार? शेरड बघू का घर बघू? शरड बघू का घर बघू? एवढं लय आहे काय तुम्हाला? हां, एवढं लय आहे का म्हणजे? अहो, बघावं लागतंय. तुला काय बोलायला काय वजन बस? आणि बायकांनीच भांडी घासावी, लुटून काढावं असं कुठं लिहून ठेवलंय काय कुठल्या ग्रंथात? हां, तुम्हाला कळत नाही का थोडं इकडं तिकडं करायचं? होय होय, मग जावा का मला, माझी मी भांडी पण धुतो आणि बघतो. तसं नाही म्हणत व, नसला असल्या अडचणीला तुम्हाला काय नको वाटते? काम केल्यावरच कळतं, तसं कळतंय की. होय, काम केल्यावर कळतं. तुम्हाला लय कळतं ना, काय पण करते. तर आता सकाळी नवीनच काढलं होतं. मला म्हणत होतं मी आता भाज्या नुसत्या खाणार आहे, चांगले असते ते शरीराला. आता ही कोणी डोक्यात खूळ घातला अजून कोण असतं? नवीन नवीन काय तर डोकं चालवत येतं. नवीन नाही, आयुर्वेदिकच भाजी आहे ते का. आयुर्वेदिक आहे. वनस्पती कुठलीही झाली तर शरीराला चांगलीच असते का. चांगली असते. बघू इकडे या, किती काढली बघू. आणि तुमच्या पुरती घे बाबा, मी नाही खात तसलं गावात. गावात आहे का ही भाजी आहे? दिसते का? कसली भाजी बाई, पिवळ्या फुलाची भाजी. बघू ह्याला आवळ ही कसं काय मला. नुसतं परत शेंड घ्यायचं आणि पालं सगळं घ्यायचं. मग त्यापेक्षा देठ चिरून घेतल्यावरती होत नाही ग? देठ जरी घेतलं तरी चालतंय की, भाजी केल्यावरच करायची आहे. कुंजराची, माठाची. आणि एवढ्याचा किती घास व्हायचा? एवढ्याची होईल अजून. कुठली घ्यायची आहे काय? कुठली घ्यायची आहे? लय थकवा आलेून झाले बघा मित्रांनो, काय सांगून उपयोग नाही. पण दगदग तेवढे राहणारच. आणि काल तुम्हाला मी सांगितलेलं, चप्पल गेलेली येताना काय आम्हाला चपलीचं दुकान कुठं सापडलं नाही. मग डायरेक्ट आता ह्यानी म्हणलं महूदला गेल्यावर आपण आणूया, तोपर्यंत त्यांच्या चपल्या वापरायचं आलं आहे तेव्हा. हे असू द्या आता, कुठल्या तरी काय चप्पलन. एका ताईनं मला म्हणजे कमेंट केली ती भारी बरं का. प्रेग्नेन्सीमध्ये माझी पण एक चप्पल अशीच 2-3 वेळा गेली ती, चांगलं असतं गेलेलं. मग बरं झालं, गेली तर गेली. आता गेली म्हणल्यावर त्याला पण नाही इलाज आहे. भरपूर उडकली व, पण काय नाही सापडली नाही. होय व, हा. आता चप्पल घेताय का नाही का नसतं मला आज उद्यावर होय. कुठं जाय चप्पल घेऊन? हा, हाय की तिची वापरायची. हाय तुमची वापरायची. कुठं जाय आता बर, सारखं जायचं असल्यावरच पाहिजे असती ती काय वस्तू. काय हा, नाही वापरणं नीट नाही म्हणल्यावर कशाला गेला. वापरणं नीट नाही म्हणजे आता इतक्या दिवस गेले नव्हते आणि आता गेल्यावर तुम्हाला वापरणं नीट नाही काय म्हणजे चुका माझ्याच काढायच्या काय तुम्हाला? जरा ही बाद झाली उगाच हुडकत बसली आता ही बांध ती बांध. हा, ही सगळं मोकळं आहे मित्रांनो, त्यामुळं काय बघल तिकडं असं
घ्यायची आहे आपल्याला लय निभार घ्यायची. कवळी भाजी तर माहिती ही तर किती आहे बाई. काढा काढा. काय खायची जाय म्हणले आता तुम्हाला तर काय बोलून उपयोग आहे. आता भाजी चांगली असते. झालं आता श्रावण महिना लागला की सगळ्या भाज्याच खावा लागणार आहे त्या. चिपूची भाजी, मुळा, काय 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 खावं लागतं ना हो, सोमवार सोडता ना. बेलाची पानं महादेवाला वाहायची. ते कसं आहे माहिती आहे का, मला नाही याड घातलं आणि मला नको वाटतंय म्हणून मी ती त्यांची तीच. पण ही करायची कशी ती मला माहित नाही बरं का. तुमची तुम्ही सांगा मला, मी तशी पद्धतीने करीन. आहे अशी चिरायची, चिरायची, स्वच्छ घ्यायची, शिजवून ती घ्यायची नाही ना. हं? शिजवून घेते ती घे शेवग्याचा नाही शिजवून पाला घ्यायची. नाही ना. आहे अशी टाकायची, होय ही शिजवून घेते ती विधावा. मी ऐकून होती बरं का. त्यानं मला सांगितलं होतं ही सरड्याची भाजी असते ना, कमरल चांगली असते मग. चांगली असते चांगली. अगं ही नाही पण ही जुनी माणसं खात होती वा. आता कुठं मला तर माहीत पण नाही ना. नुसतं ऐकून आहे बरं का, पण कधी खाल्ली नाही बाबा आपण. हे तुम्हाला माहीत असली तर कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. कुणी कुणी खाल्ली आणि खरंच कमरेसाठी चांगली असते का ही. ह्याची चव काय काय सुद्धा मला माहीत नाही बघा. चव काय ही आपण खातो हरभऱ्याची भाजी. हां, हरभऱ्याची भाजी कशी आंबूस असते तशीच तसंच लागते. लागते, सेम तसंच लागते. लागते काय हरभऱ्याची भाजी येऊन लागते. मावशी. थोडे मटकीची डाळ घाला भिजवून. हं. मावशी पण आलती लग्नाला, एवढं भारी वाटत होतं. होय वा, मावशी बोलली ना तुम्हाला. तुझी मावशी काय हां, माझी मामी झाली ती. मामी झाली एवढ्या दिवसातनं बोलली. भारी वाटलं बरं का. खरंच तिला सोडून येऊ वाट ना. असतंय काय तर थोडंफार. मी ह्याच्या अगोदर कधीच म्हणजे मावडीचं हीच केलं कशी नव्हतं. भाजी दिसते तुम्हाला भाजीचंच याड लागलं एवढं. इकडं आधी इकडं चिकार झाली. तुला खा वाटली खा, नाही तर माझी मी एकटा खाणार. चिकार झाली म्हणजे काय झाली, जास्त झाली काय का बाद झाली. बर. आणि त्या फळाचं काय बघता का नाही का, ते हाय असं ठेवता. आणायची नवीन मोठं, हां, नवीन पाईपलाईन ही खाल्ल्या ह्याच्यात टाकायची. कुठली मोठी पंप आहे, मोठा पंप आहे, ती खाल्ल्यानं मग आता ती जी बाद झाली ती कट करून ती ही करावं लागेल का नाही. किलपा हे आणावं लागणार की नवीन. हां हां. किलपा आणावं लागणार, बघावं लागणार पाईप केबल कुठवर खराब झाली. माझी मेहंदी बघ किती रंगली. मग नवरा दाजी तर रोज खवळते तर कशी काय रंगली काय. नवरा मायाच आहे म्हणून रंगली. होय काय, हाय का मायाला. म्हणून तर शब्दाला टोकताया, बोलताया, मग काय? सारख्या चुका काढताया. हा, काढल्या पाहिजे ते तवाच माणूस सुदेव येतं ना. तर काय खरं असते सुदेव येत आणि त्याला प्रेम म्हणते ती काय का भांडणातच प्रेम असतं. काय का तुम्हाला किती जरी कुत्र्याचा शेपूट कसा वाकडा असतो ती सरळा होतो का पाईपात जरी घातला तरी वाकडाच कायम राहतो. तसं तुमचं काम आहे. तुम्हाला नाही बोललं का डोक्यावर बसून मिर वाटचाल म्हणा माझ्या. तरी दाजींचं योगा असं चालू असतं. कधी चांगलं बोलायचं, कधी खवळायचं, सगळं चालूच असतं या. जाऊ दे देव.